अखेरचा निरोप देण्यात आला। गेली 8 दशक भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका सूरसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि आपल्या सुमधुर गायनानं रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज अनंतात विलीन झाला। रविवारी 12 एप्रिलला वयाच्या 93व्या वर्षी आशाताईंनी मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। त्यानंतर आज लोअर परेल इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं। सिनेसृष्टीपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले। यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्त्वाचे नेते तसंच सेलिब्रिटी उपस्थित होते। शासकीय इतमामात पार पडलेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी पोलीस दलाकडून आशाताईंना सलामी देण्यात आली। आणि आज बडे मुद्देतून आपल्याला आशाताईंना अशाच प्रकारे भावांजली वाहायची, आठवणींना उजाळा द्यायचा। मंडळी, आशाताईंचं गाणं हे केवळ मनोरंजन नव्हतं, आपल्या आयुष्याला स्पर्शून जाणारं, मनाला बळ देणारं आणि काळाला सुद्धा ओलांडून जाणारं अमृत आहे। अमृताचा तो प्याला आपल्या हातात देऊन आशाताईंनी जगाचा निरोप घेतला। आशाताईंच्या जाण्यानं भारतीय संगीताच्या आकाशातला एक अढळ ध्रुव तारा निखळून पडला। 7 दशकाहून अधिक काळ आपल्या अद्वितीय स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणं सोपं नाहीये। 3 पिढ्या झाल्या, 3 पिढ्यांना सुद्धा ही गायिका आपली वाटली। आशाताईंनी जे करून दाखवलं तो चमत्कार वाटावा अशा पद्धतीने त्यांनी या संगीताची सेवा केली। आशाताई म्हणजे केवळ एक नाव नाही, जिवंत इतिहासाची साक्ष होत्या। दैवी सुरांची देणगी लाभलेल्या लता दीदींच्या सावली स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करणं एखादं शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं। पण आशाताईंनी ते केवळ समर्थपणे पेललं नाही, आपल्या आवाजाच्या जादूने एक वेगळं युग निर्माण केलं। त्यांच्या गायकीतली बहुरंगी छटा, विविधतेची श्रीमंती आणि भावविश्वाचा अफाट असारा सगळा पट जो आहे तो त्यांच्या असामान्य प्रतिभेचं द्योतक म्हणावं लागेल। त्यांचा प्रवास इतका सोपा नव्हता। आयुष्यातील वादळ, जबाबदाऱ्यांचं ओझं आणि संघर्षाने भरलेला तो सगळा काळ सगळ्यांना सामोरं जात त्यांनी आपल्या जिद्दीच्या बळावरती आशा भोसले नावाचं हे योग उभं केलं। कोणी सामान्य व्यक्ती असती तर कदाचित त्या परिस्थितीत खचून गेली असती, पण आशाताईंच्या स्वभावात ती डगमगणारी व्यक्ती नव्हती, एक चिकाटी होती। त्यांच्या आवाजात विलक्षण नजाकत होती, ठहराव होता आणि तितकाच बेधडकपणा सुद्धा।
त्यात बंडखोरीची झलक होती, तर दुसरीकडे लढीवाळ कोमलता सुद्धा. एक खास लचक होती, एक खट्याळपणा होता आणि मनाला विसावा देणारी सहजता सुद्धा होती. या सगळ्यांनी त्यांच्या गायकीला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली, ओळख दिली. सिग्नेचर व्हॉइस ज्याला म्हणतो ना आपण, तो सिग्नेचर व्हॉइस. इन आंखों की मस्ती मध्ये त्या जणू मखमली स्पर्शासारखा आपल्याला भासून जातात, स्पर्श करून जातात. दम मारो दम मध्ये आपल्या बंडखोर स्वर उभा करतात. मराठी भावगीतांमध्ये तर त्यांच्या आवाजाचा गोडवा आहे ना, काळजाला भिडतो. बुगडी माझी सांडली ग पासून मागे उभा मंगेश पर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे आपल्या एका तपस्विनीची साधना आहे. अष्टपैलुत्व म्हणजे काय हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते आशाताईंकडून शिकायला. त्यांनी ज्या उंचीवर आपलं स्थान निर्माण केलं ना, त्याला म्हणतात अढळ स्थान. ते केवळ प्रतिभेचं नाही, अथक परिश्रमाचं आणि निष्ठेचं फलित सुद्धा आहे. आयुष्याने त्यांना अनेक जखमा दिल्या, प्रियजनांच्या जाण्यानं त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्या कधी खचल्या नाहीत, डगमगल्या नाहीत. त्यांनी आपलं दुःख सुरात विलीन केलं आणि आपल्या आयुष्यात ते सूर दिले आनंदाचे. उत्साह आणि जगण्याचं बळ देणारी कितीतरी गाणी गायली. आशाताईंचं जाणं म्हणजे जणू संगीताच्या अखंड प्रवाहातला एक पूर्णविराम म्हणूया. पण खरं सांगायचं तर सूर्य मावळला तरी त्याचं तेज जसं आकाशात दरवळत राहतं, अगदी तसंच आशाताईंचे सूर या विश्वाच्या कानाकोपऱ्यात सदैव गुंजत राहतील, यात कुठलीही शंका नाही. आशाताईंच्या या सगळ्या प्रवासाला आज आपल्याला उजाळा द्यायचा आहे. हे जे युग म्हणालो ना, ते साधं नाहीये. त्याच्यासाठी किती तपश्चर्या असेल विचार करा. त्या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि हे बोलण्यासाठी आज आपल्या सोबत दिग्गजांची मांदियाळी असणार आहे. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आता पद्मश्री ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणानी मॅडम आहेत. आपल्या सोबत ज्येष्ठ गायक अनुप जलोटाजी सुद्धा आहेत, तेही पद्मश्री आहेत. आणि मी दोघांपासून चर्चेला सुरुवात करणार आहे. आपल्यासोबत थोड्याच वेळात गायक नंदेश उमप येतील, संगीत दिग्दर्शक निखिल कामत, बासरीवादक रोनू मुजुमदार आणि चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सुद्धा आपल्यासोबत सहभागी होणार आहेत. पण मी आज या सगळ्या आठवणींचा कोलाज उभा करण्याची पहिली विनंती करणार आहे ती पद्मताईंना. ताई, अक्षरशः चमत्कार वाटावा किंवा आपला विश्वास वाटू नये की एखादी अढळ स्थानावर एखादी व्यक्ती आपण डोळ्यांनी बघितलेली आहे या संगीत क्षेत्रामधली. तुम्ही शब्दांच्या माध्यमातून ताईंना कशी भावांजली व्हाल, काय सांगाल, काय होत्या ताई? खरं तर भारतरत्न लता दीदी नंतर भारतीय संगीत क्षेत्रातलं या युगातलं हे एक महान पर्व संपलं आशाताई गेल्यानंतर, असंच वाटतं मला. कारण अनेक भाषांमध्ये, भारतातल्या अनेक विविध भाषांमध्ये त्यांनी जवळपास 12,000च्या वरती गाणी वेगवेगळ्या जॉनरची गायली. हो, अगदी म्हणजे त्यांनी नाट्यसंगीत तर गायलंच, म्हणजे त्यांच्या वडिलांकडनं त्यांना एक मोठी देणगी मिळाली होती आवाजाची. आणि त्यांनी जी नाट्यसंगीत गाऊन ठेवलेली आहेत ही नाट्यगीतं त्यांना त्यावेळी डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी सुद्धा त्यांच्याकडनं ती बसवून घेतली आणि त्यांनी अतिशय सुंदररित्या गायली. त्याच्यातल्या ताना वगैरे इतक्या सुंदर चमकदार आहेत की अक्षरशः वीज कोसळल्याचा, चमकल्याचा भास होतो. पॉप, रॅप या सगळ्या अगदी सहजगत्या त्या गायच्या. म्हणजे लावणी काय, नंतर बाकी कुठल्याही प्रकारची बालगीतं काय, कॅबरे काय, असे विविध प्रकार त्यांनी लीलया गायले. म्हणजे क्लासिकल पासून ते कॅबरे पर्यंत किंवा बालगीतांपर्यंत असे विविध प्रकार त्यांनी गायले. हे अष्टपैलूच खरोखर गायिका होती. आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र शैली, म्हणजे दीदींपेक्षा वेगळं गाणं. हो, तर या दोघी दीनानाथांच्या कन्या, दोघींनाही
ओजस्वी तेजस्वी दीनानाथांचा सूर मिळालेला, परंतु गिरींची शैली वेगळी आणि त्यांनी आशाताईंनी स्वतःची अतिशय मेहनतीने कष्टाने रियाजाने हो. त्यांना स्वतःच्या आवाजाला घडवलं, हम्म. वेगळं केलं आणि म्हणून त्यांची सगळी गाणी इतकी लोकप्रिय आणि जगभर त्यांनी नाव केलं. हो. खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते प्लीज ते. की अ, पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण 50-60 वर्षांपूर्वी हम्म. रेकॉर्डिंग करणं ही खूप गाणं रेकॉर्ड करणं ही खूप कठीण गोष्ट होती. हा. आजच्या सध्या डिजिटल रेकॉर्डिंग मध्ये एक शब्द आज केला, उद्या शब्द दुसरा केला, परवा एक ओळ केली असं नव्हतं. सगळे वादक एकत्र बसायचे, हम्म. त्यांच्या बरोबर गायिका उभी राहून तिथे गाते एकटी. हम्म. हम्म. त्यावेळेला संपूर्ण शब्दोच्चार, त्या गाण्याच्या भावना, हम्म. सगळं काही, त्या गाण्याचा निचोड, उच्चार, सगळं उत्तम पैकी परफेक्शनने आलं पाहिजे, हा त्यांनी पायंडा घालून दिला. आणि हम्म. मी सुद्धा माझ्या आयुष्यात जवळपास 95% त्याच प्रकारे गायले, कारण त्यांच्याकडनं, या दोघींकडनं स्फूर्ती घेऊन गायले. मला कारण हे वाटतं खूप ताई ताई भावनात्मक आहे. ताई नक्की महाराष्ट्राला आवडेल तुमच्या सुरांमधून त्यांना, स्वरांमधून त्यांना आदरांजली ऐकायला. मी मजहर पुन बसले ग, मी मजहर पुन बसले ग, सखी मी मजहर पुन बसले ग, मी मजहर पुन, मी मजहर पुन, मी मजहर पुन. वा. खरं तर मी वा काय म्हणणार, महाराष्ट्र म्हणतोय हे, आणि 7 दशकं म्हणतोय त्या आवाजावरती. आणि तुम्ही सगळे तुम्ही म्हणालात की कित्येक वेळा मी प्रयत्न केला त्यांच्यासारखं हे करण्याचा, आणि वर्साटाईल त्यांच्या सगळ्या आवाजाबद्दल तर आपण बोलतोयच. आपल्यासोबत आणखी एक पद्मश्री आहेत, अनुपजी जलोटा. अनुपजी, आपण बोलू आठवणींच्या बद्दल. तुमचा सहवास खूप मोठा राहिलेला आहे, पण पहिल्यांदा स्वरांच्या माध्यमातून आशाताईंना आदरांजली व्हायची आहे. कुठल्या गाण्याच्या माध्यमातून तुम्ही त्या आठवणींना उजाळा द्याल? सबसे पहले तो मैं पद्मजा जी को नमस्कार बोल रहा हूँ। मैं इनका बहुत बड़ा फैन हूँ, नमस्ते. और आज से नहीं बरसों से क्या कमाल का गाती हैं। आशा जी के लिए ये कहना है मुझे कि वो केवल एक सिंगर नहीं है, वो एक इंस्टीट्यूशन है, वो एक यूनिवर्सिटी है। कि अगर किसी लड़की को प्लेबैक सिंगर बनना है तो उसको इस यूनिवर्सिटी से गुजरना होगा कि भाई क्या यहाँ बात. से यहाँ एडमिशन लो, देख लो कैसे गाना होता है, अगर ऐसे गाया जा सकता है तो तुम पास हो, नहीं तो फेल हो। क्योंकि वर्सिटैलिटी तो ऐसी है कि पूछो ही नहीं। वो ये भी गा लेती हैं, चैन से हमको कभी, ये भी गा लेती हैं, मारो दम। कुछ ही आप उनको दे भर दीजिए, उन्होंने जस्टिस करनी है। हाँ. टोटल जस्टिस अगर गाने से कोई कर सकता है तो ये लता जी भी कहती थी कि मुझसे ज्यादा वर्सेटाइल है। क्या बात लता है. जी भी बोलती थी। तो ये 2 यूनिवर्सिटी जो हम लोग को किती मिली मोठी है, कॉम्प्लिमेंट आहे खरं तर. लता जी और आशा जी, ये 2 यूनिवर्सिटी में पढ़े बगैर कोई लड़की प्लेबैक सिंगर बन ही नहीं सकती, क्योंकि यहाँ पे दुकान बंद हो जाती है इन 2 के बाद। खरं आहे. भाई आप किसका नाम लेंगे कि आपको अगर प्लेबैक सिंगिंग में जाना है कोई लड़की के, तो किसको सुनेंगे, किसकी राह पकड़ के गाएंगे? ये 2 ही हैं। परफेक्शन तो ऐसा है, मैंने उन दोनों से कोई 99% गाना सुना ही नहीं है, 100% ही सुना है जो सुना।
क्या बात आहे. बताइए, ये आणि कभी हो सकता है? ये वही कर सकते हैं. खरंय. काय साधना असेल त्यासाठी, म्हणजे एवढं परफेक्शन येण्यासाठी किती साधना करावी लागली असेल त्यांना. म्हणजे आज आपण त्यांच्या नहीं भाई सगळ्या साहब, ये हं, हं, केवल साधना का काम नहीं है. हं. ये काम जो है ये प्रभु कृपा का है. बिल्कुल, भगवान बिल्कुल. जो है, ये भी सच है, ये सच है. वो हाँ, आशीर्वाद भगवान के बिना ये नहीं हो सकता. नहीं, देखिए मैं आपको बताऊं, भगवान क्या क्या दे देता है. वो आपको अच्छी आवाज दे देता है. हाँ. उसके बाद आपके मन में ये इच्छा डाल देता है कि आप रियाज करो. आप रियाज को कर लेते हैं. फिर वो आपके अंदर इच्छा डाल देता है कि आप अच्छे अच्छे आर्टिस्ट को सुनो. आप वो भी कर लेते हैं. हं. एक चीज जब तक वो नहीं डालता है तब तक आर्टिस्ट बड़ा आर्टिस्ट नहीं बनता, और वो है तबीयतदारी, उसकी कृपा, उसका जादू. जिसमें वो आ गया बस वो बड़ा आर्टिस्ट बन जाता है. क्या बात. खूप खूप महत्त्वाचं तुम्ही बोललात. मी येतो. मला काही आठवणी सुद्धा तुमच्याकडून ऐकायच्यात. अनुपजी, प्लीज तुम्ही सोबत राहा. ताई, तुम्ही पण थोडा वेळ सोबत राहा, कारण 3 पद्मश्रींची ही जी मैफल आहे, महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं आठवणींमध्ये, मी म्हणालो सूर्य अस्ताला गेल्यानंतर जसा तो एक तेज असतं नंतरसुद्धा आकाशात, अगदी तशा प्रकारच्या या आठवणींचं हे तेज महाराष्ट्रापर्यंत आपण पोहोचवतोय. ताईंच्या त्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत, रसिक प्रेक्षकांपर्यंत 3 पिढ्यांच्या आपण पोहोचवतोय. आपल्यासोबत आणखीन एक पद्मश्री आहेत, रोणू मुजुमदारजी, जे बासरी वादक आहेत. नमस्कार. रोणूजी नमस्कार. खरं तर आम्हाला तुमच्या बासरीतून ऐकायचं आहे आज ताईंना श्रद्धांजली. मी जेव्हा त्यांचा आशाताई बरोबर खाली हात श्याम आई हे वाजवला, हं, त्याच्यानंतर ती सिंगर बूथ गाणं संपल्यानंतर ती मला म्हटली की तुम्ही क्लासिकल आर्टिस्ट आहोत हं. असं मला वाटतं. तुमचे गुरु कोण आहेत? मी म्हटलं भारतरत्न पंडित रविशंकरजी आणि पंडित विजय राघवराव. बोले हा, दॅट्स वाय यू आर सो गुड. त्या गाण्यामध्ये काय होतो, आम्ही इंडस्ट्रीमध्ये सांगतो कोडा. हं. कोडा म्हणजे काय, गाणं जेव्हा संपतो त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट मध्ये ते गाण्याचा लाईन वाजवायचे. बरं. आता मी वाजवून दाखवतो तुम्हाला. खाली प्लीज हात प्लीज श्याम आई आहे. प्लीज प्लीज सर प्लीज. सर माफ करा सर, थोडासा आवाज येत नाहीये. खरं तर मी माफी मागतो आपली, पण आवाज नाही आला आमच्यापर्यंत. आता बघा. हां. बरोबर आहे. हां, येतोय येतोय. हं. सर सलग आवाज येत नाहीये. खरं तर मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. का होतंय असं मला माहीत नाही. आपण बोलताना आवाज येतोय आणि बासरी वाजवताना आवाज येत नाहीये. परत एकदा ट्राय करूया. असं मी आपली दिलगिरी व्यक्त करून विनंती करतो आपल्याला. परत एकदा ट्राय. तुम्ही बोलू शकाल सर आत्ता? म्हणजे आवाज येतोय का चेक करतो. आवाज येतो तुमचा, पण चांगला येतो. हां, प्लीज सर. आता आवाज अगदी क्लिअर आला. आता प्लीज एकदा प्रयत्न करा. माइक नहीं पकड़ रहा है. नाही सर, माईक पकडत नाहीये. मला माहित नाही का असं होतंय. पहिल्यांदाच असा तांत्रिक अडचण आली. तांत्रिक अडचण. तांत्रिक. जेव्हा अच्छा मी बोलून हां, दाखवतो. प्लीज प्लीज बोलून दाखवा. खाली हाथ श्याम आई है, खाली हाथ जाएगी खाली. जेव्हा मी व्हेरिएशन केला त्याच्यामध्ये, हां हां त्या हां. वेरिएशन बघून त्यांनी मला सांगितलं, क्या बात है, ये गाने को आपने दूसरे जगह में, दूसरे लेवल में लेके चले गए. ये गाने मैं जैसे गा रही थी, तुमचा वेगळा तुम्ही व्हेरिएशन केला. त्याच्यानंतर मी रोज रोज आंखों तले, रातभर काजल जले, त्याच्यामध्ये रोज रोज आंखों तले, रातभर काजल जले, त्यांच्यामध्ये इतकी ती प्रसन्न झाली. त्याच्यानंतर परिंदा, नाना पाटेकर पण होते तिकडे, आणि नानाने पण
माझे खूप मित्र आहेत आणि आशाताईंचा जे खणकदार हा हा आणि ऑलराऊंडर, हम्म हे जे त्यांचा ऑलराऊंडर म्हणजे काय, मी त्यांच्या बरोबर आशाताई बरोबर नाट्यसंगीत पण वाजवला. काय सांगताय? हा. त्यांच्यामध्ये जे हरकत असतो, हम्म प्रयत्न करतो, येतो. नाही येत. नाही सर, नाही येत. माईक पकडत नाहीये. गाव गा रे गा रे सरे गा रे सारे जाणे सारे जाणे 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 जाणे. हे सगळे हरकत इतकी क्लॅरिटी होतो. मी काय सांगू तुम्हाला पद्मजाजी, अनुप भैया, मी काय सांगू तुम्हाला, ते परफेक्शन जसा अनुपजीने सांगितला, 99% फॉरगेट, 100 आउट ऑफ 100, 101 असा ताईंचा होता. किती गाणे मी वाजवला, मोर दॅन 200. पण खरंय. ती माझी मित्र सारखी होते. पण ते माझी आई आहेत, पण त्यांचा बरोबर माझी फ्रेंडशिप झाली. हम्म रोनू, तू मेरे घर में या. मी प्रभू कुंज मध्ये गेलो, त्यानंतर त्यांनी जेवण केलं माझ्यासाठी, फिश वगैरे स्वतःच्या त्यांनी कुकिंग केला. हम्म आणि मला ते गोवा स्टाईलचा आणि जे त्यांना खूप आवडायचं, म्हणजे म्हणजे स्वयंपाक करायला पण खूप आवडायचं त्यांना. स्वयंपाकचा खूप आवडायचे. हो. येस येस येस. तर खूप मित्रता हम्म होतो. त्यांचा एक इच्छा होती की मी पंडित रविशंकर भारतरत्न त्यांना हम्म भेटायचे मला. त्यांनी मला सांगितलं की वो लता दीदी के साथ ही ज्यादा आपके गुरुजी काम करते हैं, मेरे साथ काम. त्यांना एक दुःख थोडासा होतो अशा हम्म ताईला. तर त्यांनी सांगितलं की रविशंकर जी मेरे साथ काम क्यों नहीं करते. मी म्हटलं ताई, हम्म आपण जाऊ, आपण भेटू त्यांना. मी त्यांना पिकअप केला प्रभू कुंज मधून आणि प्रभू कुटीर मध्ये रविशंकरजी स्टे करायचे. हा. तिथे मी मीटिंग केला. बर. प्रोजेक्ट पण फायनल झाला. हा. अनफॉर्च्युनेटली तो रेकॉर्ड नाही झाला. त्याच्यानंतर ती अली अकबर खासा बरोबर त्यांनी लिगेसी अल्बम केला. हम्म. त्याला तो अल्बमला ग्रॅमी नॉमिनेशन होतो. तुम्ही नाट्यगीतांबद्दल बोललात. एखादं नाट्यगीत तुम्ही काही ऐकवू शकाल आम्हाला? एक त्यांचा होतो, अ, अ, भोला दिसला, भोला दिसला, भोला दिसला, भोला दिसला. बासरीचा आवाज येत नाही. ते खूप अनफॉर्च्युनेट आहे आज. ते तांत्रिक काहीतरी आहे. हो. नाही सर, ते येतो. माईकमध्ये येत नाही. माफ करा सर, काहीतरी तांत्रिक अडचण आहे. पद्मजाताई, मला वाटतं नाट्यसंगीताबद्दल आपणही बोललात आणि हे नाट्यसंगीताचा जो वारसा होता त्यांच्याकडे, त्या त्या सगळ्या वारशातून त्यांनी त्याला एक वेगळ्या प्रकारची उंची सुद्धा प्राप्त करून दिलेली आहे. नंदेश उमाप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नंदेशजी, मी येतो तुमच्याकडे, पण पद्मजाताईंकडून मला ऐकायचं आहे, एखादं नाट्यगीत आपण ऐकवू शकाल का? शूरामी वंदिले, हे शूरामी वंदिले, धारा तीर्थी तपते आचरती, सेनापती यशयाची भले, शूरामी वंदिले, हे शूरामी वंदिले, धारा तीर्थी तपते आचरती, सेनापती यशयाची भले, शूरामी वंदिले, शूरामी वंदिले. क्या बात आहे! वा 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 वा. मी अक्षरशः अंगावर काटा येतोय. तुम्ही सगळे एवढे दिग्गज मंडळी आहात. मी एक छोटीशी हा आठवण हा हा परळीची प्लीज सांगते. प्लीज. 1997 साली परळीला 71वं साहित्य संमेलन झालं हा. आणि आदल्या दिवशी माझा मंगलदीप कार्यक्रम संपूर्ण होता. दुसऱ्या दिवशी आशाताईंचा कार्यक्रम होता. हम्म
आणि प्रचंड पाऊस झाला, सगळा कार्यक्रम कॅन्सल झाला असं वाटलं आम्हाला. त्यामुळे आम्ही परत जिथे राहत होतो तिथे आलो आणि तिथे नुकतेच आशाताई आलेल्या आम्हाला कळलं. मी त्यांना भेटले, नुकतीच तिथेच भेट झाली आणि त्या म्हणाल्या, "मला खूप आनंद झाला तुमचा कार्यक्रम आहे." कारण बाळची शिष्याना म्हणून. आणि पहिल्या दिवशी माझा, दुसऱ्या दिवशी आणि त्यांनी भरभरून आशीर्वादही दिले. तसंच त्यांचा एकदा अ, इथे जेव्हा दिवाळी पहाट कार्यक्रम होता दीनानाथ सभागृहामध्ये. त्यावेळेला मला दीदी सोडून बाकी सगळी भावंड त्यावेळेला होती, तिथे उपस्थित होती. आणि निवेदकाने मला केव्हा तरी पहाटे गायला सांगितलं, कारण निवडुंगा चित्रपटासाठी माझ्याकडनं हृदयनाथजींनी गाऊन घेतलेलं केव्हा तरी पहाटे. ते गायलं आणि त्याच्यानंतर इंटरव्हल झाला. इंटरव्हल झाल्यानंतर आतमध्ये सगळेजण आले आणि आशाताईंनी मला सांगितलं, "खूप छान झालं तुमचं गाणं. मला प्रचंड आनंद तर झालाच, पण एखादी एवढी महान गायिका दुसऱ्या छोट्या गायिकेचं, वयाने लहान असलेल्या गायिकेचं कौतुक करते, ही फार मोठी गोष्ट होती." आणि एवढंच नाही तर स्त्री सुलभ त्यांनी मला प्रश्न विचारला, की "तुमच्या हातातला जो मोत्याचा तोडा आहे, तो कुठे बनवला तुम्ही? तुमची साडी किती सुंदर आहे, तुमचा तोडा किती सुंदर आहे." आणि मी म्हटलं, मला काय बोलावं काही कळेना. मी म्हटलं, "तुमची पण साडी खूप सुंदर आहे. अच्छा, तुम्हाला आवडली? मी तुम्हाला पाठवून देऊ?" अहो, मला इतकं ऑकवर्ड झालं. पण त्या सहजतेनं त्या पण त्यांना बोलायच्या. साड्यांची पण म्हणजे खूप आवड होती ना, आणि शेवटपर्यंत म्हणजे त्यांना दागिने साडीत पाहणं. हा. अगदी खूप आवड होती त्यांना. अ, तसंच गांधी पुढच्या नूतनीकरणाचा एक कार्यक्रम होता. हम्म, हम्म. त्यावेळी मला माझं गाणं झाल्यानंतर मला आयोजकांनी सांगितलं, की आशाताईंनी तुम्हाला थांबायला सांगितलंय. आणि बर. ती दिवाळी पहाट कार्यक्रम तो. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा इंदोरला कार्यक्रम होता. पण मला विमान पकडायचं होतं, ही धाकधूक होती. आशाताई येणार, त्यांना मी नाही कसं म्हणू, ही धाकधूक होती. पण सगळ्यात शेवटी त्या आल्या आणि त्यांनी मला इतकी सुंदर सोनचाफ्याची घमघमीत फुलं, "हे घे पद्मजा तुमच्यासाठी आणलेली आहेत" म्हणून. त्या क्या बात. सोनचाफ्याच्या फुलांचा सुगंध आजही माझ्या हृदयामध्ये तो सुगंध पसरलेला आहे, कोरला गेलेला आहे. नक्कीच आठवणींचा हा जो सुगंध आहे तो कायम आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहेत. आज आशाताई नाही आहेत, पण त्यांनी जे आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे, हे सगळं अमृत, ते आपल्या सगळ्यांच्या सोबत कायम असणार आहे. नंदेश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नंदेश, नमस्कार. खरं तर लोकगीतांच्या अनुषंगानं सुद्धा त्यांनी आपलं जे त्यातलं योगदान आहे ते आशाताईंनी दिलेलं आहे. खरं तर आपल्या आवाजाचा साज त्याला चढवलेला आहे. आज बिलकुल. मला तुमच्याकडनं सुद्धा ऐकायचं आहे, आशाताईंना सुरांच्या माध्यमातून तुम्ही आदरांजली कशी व्हाल? बिलकुलच. कारण मी पहिला सर्वप्रथम ताईंना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आमच्या उमप कुटुंबियांकडनं आणि समस्त माझ्यासारख्या अनेक कलाकारांकडनं. मी काही चंद शब्द लिहिलेत. काल म्हणजे जेव्हा बातमी कळली तेव्हा मी थोडा स्तब्ध झालो. सगळ्या गोष्टी पुन्हा आठवल्या, ज्या मागे त्यांच्याबरोबर जो काही काळ, म्हणजे ही जी दिग्गज मंडळी आता माझ्या समोर आहेत, त्यांच्यापेक्षा नक्कीच माझ्या 3-4 आठवणी असतील. पण त्या माझ्यासारख्या छोट्या कलावंताला या 2-4 आठवणी पण लाख मोलाच्या आठवणी आहेत. खरंय. म्हणजे हे आयुष्यभर पुरण्यासारखं आहे. त्यातली मी सुरुवातीलाच तुम्ही जसं म्हणताय की लोकसंगीताचं काय बाज त्या, तर मला एक जयत्र जयत सिनेमामधलं त्यांचं आठवतं आणि आमच्या कार्यक्रमात ते घेतो आम्ही. हो नभ उतरू आलं, अंग थरथरवलं, अन झिमड झालं हिरव्या बहरा. आता त्यांनी हो 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 नभ उतरू आलं, अंग थरथर. आता तो थरथर, ते थरथरपणा जो त्यांच्या शब्दातनं आणि त्या गाण्यातनं त्यांना दाखवलाय ना, म्हणजे तिथेच आम्ही जिंकून जातो. म्हणजे तिथेच एखादा गायक कसा असायला पाहिजे आणि त्याने काय एक्सप्रेशन्स द्यायला पाहिजे. म्हणजे लोकसंगीतामधली भाषा जी आहे ती ग्रामीण आणि त्यातली त्यात ती आदिवासी भाषा. म्हणजे ताईंने आता लावणी एखादी गायची तर लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, धानेर, गोवा आणि काश्मीरला आणि कुठं कुठं जायचं. आणि आता कुठं कुठं, आता मी कुठं कुठं बघा ना,
क्या म्हणजे बात. एखाद्या ग्रामीण माणसाला पण कुठं कुठं जायचं. आता हा ठसका जो आहे ना लावणीचा, आता एखादी गझल गाताना, एखादी त्यांनी मिराजे गझल मध्ये गुलाम अली साहेबांची गझल, म्हणजे कुठे ती गझल आणि कुठे ते लोकसंगीत आणि कुठे ती ठुमरी आणि कुठे ते कॅबरे. काय मोठी रेंज आहे एका आणि मला कलाकाराची. मला मला त्याच्याबद्दलच अनुपजींना विचारायचं. अनुपजी, अगदी ते वैविध्य जर आपण बघितलं तर हेलनपासून उर्मिला मातोंडकर यांच्यापर्यंतचं ते वैविध्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तुमच्या पिढीच्या ह्या स्वरनायिका होत्या आणि अगदी माझ्या पिढीच्या सुद्धा त्या आज अगदी जिंजीच्या सुद्धा त्या स्वरनायिका ठरतात. म्हणजे आणि 3 पिढ्यांना समृद्ध करत असताना सुद्धा शेवटपर्यंत त्यांचा तो आवाज तितका चिरतरुण राहणं. आपण सगळे आवाजाच्या क्षेत्रातले आहात. हे किती कठीण काम आहे. आणि मला अनुपजी तुमच्याकडून एक स्वरांजली ऐकायची आहे. देखिए, अभी गजल का जिक्र किया जी ने, मिराजे गजल, उसमें आशा जी कई जगह गुलाम अली साहब से भारी पड़ी है। ऐसे सुर लगे हैं जैसे ये गजल है, दया रे दिल की रात में चरा, ये सुर लगाया है जो मध्यम। अरे बाप रे. हाँ दोनों हाँ जगह हाँ. देखिए, हाँ? ये जगह देखिए, दया रे दिल की रात में चराग सा जला गया। वो जो नीचे न्यास है उसमें, चराग सा। आप इसको सुनिए आशा जी का, और इसको सुनिए गुलाम अली साहब का। मी नक्की ऐकेन. मी ये ऐकलं तर मी कमाल ही नक्की होता ऐकेन. है, कंपोजर के काम को और खूबसूरती से गा देना। तो क्या होता है कि कंपोजर कहता है भैया हम तो इनको ही गवाएंगे हमेशा। ओपी नैयर साहब ने क्यों बोला कि हमको तो भाई हर गाना आशा जी से गवाना है। क्यों बोला? क्योंकि जो वो बना के देते थे ये उससे 50% आगे बढ़ा के गा देती थी। आर डी बर्मन साहब ने क्यों कहा हमारे ये जो इस स्टाइल के जो गाने हैं सब आशा जी गाएंगी। क्यों? क्योंकि जो वो बना के देते थे ये उनसे बढ़ा के गा देती थी। यही हमने लता जी में देखा। एक डुएट गाना हम गा रहे थे, हम और लता जी, आर डी बर्मन जी की म्यूजिक थी। अब उन्होंने जो हमको खाका बना के दिया, मैंने देखा लता जी तो उसे चढ़ के गा गई, कुछ और गा गई। तो मैंने कहा वाह, ये होता है कमाल। और ये अनुप जी इन लोगों वो को सवाल वो जो उसके सही बारे में में अब है, बताइए ना प्लीज. ये नाट्य संगीत से लेके पॉप तक ये सब पूरा हाँ. वर्सटैलिटी। मैं पहले भी बोल दिया मैंने कि लता जी ने खुद कहा था कि मुझसे ज्यादा वर्सटाइल है आशा। लेकिन ये कितना कठिन खुद होता बोला है. लेकिन ये कितना कठिन होता है. ये कठिन हमारी नहीं है। आवाज जिसने साध लिया भाई साहब, जिसने साध लिया उसको कठिन नहीं है। अब हमारे रोनू जी जो है किसी भी ऑक्टेव में बांसुरी बजा लेते हैं ना। ऐसा थोड़ी कि इनको खरज में प्रॉब्लम होती है या तार सप्तक में प्रॉब्लम होती है। वो अरे उड़ते चले जाते हैं, उंगलियां इनकी बजती चली जाती हैं। अब हमारी जो पद्मजा जी हैं, पद्मजा जी का कमाल बताऊं आपको। हाँ हाँ 20-25 साल हो गए। मैंने एक एल्बम इनके लिए कंपोज किया था, उस एल्बम का नाम था मंगलदीप। अब वो मैंने इनको बना के दिया। जब रिकॉर्डिंग में गए तो मैंने कहा ये तो हमने जो आपको जो सिखाया था ये तो आप उससे डबल अच्छा गा रही। तो कंपोजर को क्या लगता है भैया यही चाहिए, हम जो गाना बनाए इनको दे दो, हम तो हल्का फुल्का बना देंगे, तो उसको बना देंगे कमाल का। पद्मजा जी ने हमारे गानों को इतना सुंदर गाया था कि आज भी जब मैं गाने लगता हूँ तो मैं कोशिश करता हूँ कि उनकी जो जगह उन्होंने ली है मैं उसको अपने क्या बात गाने है, में क्या बात है. सर एक भजन ताईंचं तुम्हाला एक अगर आप गा सके तो एक भजन. अब देखिए, मैं आपको पहले 2 लाइन आशा जी की सुनाऊं। जी. तोरा मन दर्पण कहलायूं, भले बुरे सारे कर्मों को कीजिए और दिखाए। हम लोग ये क्लासिकल में यूज करते हैं ना कितना। हाँ. और वो उसको लाइट गा देती है,
और दिखाए मेरा दर। क्या बात है, क्या बात। उस क्लासिकल अंदाज को प्यार से गा देना कि कोई हीरोइन जब गा रही है उसको तो क्लासिकल की नॉलेज नहीं है, हाँ हाँ। बिल्कुल। तो वो क्यों ऐसे गमक लेके गाएगी? हम्म अरे वो तो बिल्कुल हल्का हल्का गा देगी। तो हम्म जब उसके लिए गा रहे हैं तो बिल्कुल हल्का गा रही है, लेकिन जब उसी को आशा जी से कही जरा इसको सुना दीजिए असली, तो जब असली सुना देगी तो कमाल ही हो जाएगा। तो बिल्कुल बिल्कुल। वर्सेटाइल है, सब कुछ सारा जी। ज्ञान प्राप्त है, ज्ञान प्राप्त है, सब भगवान का सब दिया हुआ है। रोनूजी आपल्यासोबत आहेत. रोनूजी, बंगाली भाषेत सुद्धा आशाताईंनी अनेक गाणी गायली. खरं तर बंगाली भाषेचा तो लहेजा आहे, बंगाली भाषेचे ते शब्द, भावभावना आपल्या शब्दांच्या माध्यमातून ते उतरवणं आणि लोकांच्या काळजापर्यंत ते पोहोचवणं. कारण त्या मराठी आहेत, पण बंगाली भाषेमध्ये सुद्धा त्यांनी तितकंच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तुम्हाला काय वाटतं, त्यांचं काय वैशिष्ट्य राहिलं त्या बाबतीतलं? बंगाली गाण्यांच्या बद्दल तुम्ही सांगा. त्यांचं वैशिष्ट्य असा होता की बंगाली गाणं, मी माझा पण मातृभाषा बंगाली आहे, हो. पण माझं शिक्षण मुंबईमध्ये झाला. हम्म. पण ते एक गाणं होतो अ, बाशी सुने की मिया मल्हार मध्ये. हा. त्या दिवशी मी खूप ताण आणि हे मिया मल्हारचा आलाप वगैरे, ती म्हटली की काय ताण तू वाजवतो, मी कसा. पण आमची जुगलबंदी सारखा झाला. नॉट दॅट आय वॉज अकॉम्पनिंग हर, इट वॉज लाईक बाशी सुने की घरे थाका, तो थाका जाय बाशी बा, आम्ही म्हणतो बन्सरी, ते बंगालीमध्ये आपण बासरीला म्हणतो बाशी. हा. त्यांच्या भाषावर पण इतका कंट्रोल होतो. पंचमदाचा म्युझिक होत होता तो गाणा, इतका पॉप्युलर झाला सगळा वेस्ट बेंगॉल मध्ये. दॅट वॉज टॉप इन द चार्ट दॅट इयर. हा, आणि जोदी छिन्नो बिना जोदी छिन्नो बिना की प्रोनाउन्सिएशन उन्हीं, सॉरी आई मीन टू बेंगाली नाउ. इट्स ओके. बरेच त्यांची पागला हवा रवींद्र संगीत पण त्यांनी गायला. एक होतो पागला हवा बादल दिने, ते गाणं त्यांनी गायलं. त्याच्यामध्ये माझी भाषाही होतो. ते रेकॉर्ड झालं रेडिओ जेम्स मध्ये वर्लीला. किती त्यांचा रवींद्र संगीत मध्ये किती त्यांनी मेहनत केला. भाषाच्या त्यांना गाईड करत होते हेमंत कुमार, ते त्यांचे बंगला भाषाच्या ते गाईड करत होते. पण एक एक लाईनच्या प्युरिटी असा केला त्यांनी, काय सांगू तुम्हाला. बरेच गाणे मी वाजवला बंगलाच्या त्यांच्या बरोबर, बरेच गाणे. आणि माझ्यावर खूप प्रेम. त्यांनी म्हटलं की अरे तूने बजाया खाली हाथ शाम आई है, देख मुझे नेशनल अवार्ड मिला इस गाने पे. क्या बात है. तो शी यूज्ड टू कॉल मी व्हेरी लकी. अँड टिल लास्ट डे मी भेटायला गेलो माझी बायको बरोबर, आणि आम्ही खूप सातो बार बोले बन्सी, ते गुलजार साहेबचं गाणं आहे ना दिल पडोसी मध्ये. ते त्यांनी म्हटलं की एक एक व्हेरिएशन तू वाजवला, तो कसा तुझ्या माइंड मध्ये कसा तुला कसा वाटतो तो, मला वाजवून दाखवा. सातों बार बोले बंसी एक ही बार बोले ना, दिस इज ओरिजिनल. मी वाजवला सातों बार बोले बंसी एक ही बार बोले ना, स्मॉल व्हेरिएशन. क्या बात है. She was like a child. She said, why I did not sing like you are playing. So she didn't think that I am Asha Bhosle. किती मोठी गोष्ट आहे ही, किती मोठी गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या गायिकेनं असं म्हणावं की मी अजून छान गाऊ शकले. म्हणजे किती श्रद्धा असेल त्या कामावरती. आणि खरंच तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही सगळेजण ना भाग्यवान आहात. परिसस्पर्श म्हणजे त्यांच्यासोबत काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली. पण नंदेश, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. आजचा काळ आहे, एक असं म्हटलं जातं की गायकाचा एक काळ असतो, एक एरा असतो. पण तो 10 वर्षाचा असेल, त्याच्यानंतर नवीन गायक येतो, त्याचा आवाज असतो. असे एका बाजूला गायकांचे एरा येत गेले आणि गेले, पण 7 दशकं अढळ स्थान तिथं कायम राहणं हे किती अवघड आहे, आणि हे कसं शक्य आहे?
हे एवढंच शक्य होईल कारण ज्या माणसाची निष्ठा आणि त्या कलेवर प्रेम आणि त्या काय म्हणतो त्या सगळ्या समस्त त्या इंडस्ट्रीवर प्रेम, त्या फिल्मवर प्रेम, त्यांच्या भाषेवर, मराठी भाषेवर प्रेम, त्यांच्या सगळ्या काय म्हणू ह्या सगळं प्रेम आहे. हे सगळं त्यांनी इतकं काय म्हणतो बारकाईने सगळ्या गोष्टी म्हणजे मुरके असतील, ताना असतील, बाज असेल, ढंग असेल, सगळ्या गोष्टी इतक्या बारकाईने त्याने प्रत्येक संगीतकाराकडनं घेतल्या. आणि सातत्य राहणं बॉस, एका ट्रॅकवर राहणं फार मुश्किल आहे. आणि 7 दशक 8 दशक सातत्याने गात राहणं. मी जसं मगाशी आता साहेब म्हणाले की त्यांची जी भावना होती शिकण्याची वृत्ती किंवा मला का नाही आलं त्याची मी एक गोष्ट सांगतो. आम्ही 2009 ला अमेरिकेला जाणार होतो आणि रिहर्सल होत्या. आमचे एक दिवस अख्खी दिवस रिहर्सल चालू होती आणि मी बाजूला बसलो होतो त्या सरस्वतीच्या आणि मी त्यांना पाहत होतो. प्रत्येक गाणं त्या रिहर्सल करत होत्या. जसं गाणं जसं वाजला पाहिजे तसंच ते गाणं रिहर्सल करून घेत होत्या. म्हणजे त्यांनी हजारो वेळा ते गाणं गायलंय. तरी पण मी हे गाणं माझं परफेक्शन आलं पाहिजे. बॉस, हे जे परफेक्शन आहे ना, हे परफेक्शन तुम्हाला खूप मोठं बनवतं. आणि तिथे ही व्यक्ती ही आभाळा एवढी मोठी होते कारण तिचं परफेक्शन. त्या तिथे कीबोर्डला वाल्याला ती सांगत होती आमची ताई की अरे हे तुझं चुकतंय, जरा थोडंसं बघून घे. आणि त्या आतमध्ये गेल्या आणि आमच्यासाठी जेवण करत होत्या. परत बाहेर आल्या आणि परत रिहर्सल आमची सुरू झाली. मला काही जाता आलं नाही त्या अमेरिकेला, पण तिथे बसून तो जो क्षण मी त्यांच्या बरोबर घालवलाय विलास, मी सांगू नाही शकत. हा तो दिवस जो माझ्यासाठी होता फार मोलाचा होता. त्यासाठी मी एक ताईंसाठी काही शब्द लिहिले इथे. प्लीज, मी एक कविता लिहिली, हिंदी मध्ये आहे. रोनुदा, आप सुनिए. ताई हमारी कौन है वो तू हम कहते हैं, तू मेरे लिए माँ है, तू मेरी बहन है, तू मेरी गुरु है. मैंने लिखा है तू भारतवर्ष की आशा, तू भारतवर्ष की आशा, तू नई पिढी की आशा. आता तुम्ही म्हणालात ना पिढी, आतापर्यंत आम्हाला काय दिलं तर ही आशा दिली त्यांनी की तू भारतवर्ष की आशा, तू नई पीढ़ी की आशा, तू सबकी चहीती आशा, तू सबकी ताई आशा, तू रागों का राग आशा, तू संगीत सुरों की आशा, तू मधुर गीत थी आशा, तू संगीत की परिभाषा आशा. क्या बात है. तू संगीत की परिभाषा आशा, तू सदा मुस्कुराती आशा. अभी आशा ताई इतनी मुश्किल थी आपको बताऊं. हाँ. वो सबकी मिमिक्री करती थी. इसलिए मैंने लिखा तू सदा मुस्कुराती आशा, तू सदा खिलखिलाती आशा, तू पद्म विभूषण आशा, तू पद्म विभूषण आशा, तू जगत भूषण आशा. अभी आशा हम में गई नहीं, इसीलिए मैंने ये लिखा है आखिर में कि आशा कहीं जाती नहीं. हमारी आशा कहीं जाती नहीं, आशा कहीं रुकती नहीं. करोड़ों दिलों में बसती है ये आशा, करोड़ों दिलों में बसती है ये आशा. यादों में सदा रहेगी ये आशा, यादों में सदा हमारे रहेगी ये आशा. बस, याच्यानंतर मी काहीच बोलणार नाही. आणि या आठवणीत कायम राहतील. आशाताई आपल्या सोबत राहतील. खूप दिलं ताई तुम्ही आम्हाला, या सगळ्या सामान्य माणसाला, संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला. आणि आज मी पाहुण्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचं कारण असं आहे की बडे मुद्देच्या आजच्या कार्यक्रमात 3 पद्मश्री आले. माझे सहकारी विशाल यांनी सातत्यानं या मंडळीनं इथं यावं याच्यासाठी विनंती केली. तुम्ही आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.